इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारताला G20 या आंतरराष्ट्रीय समूहाचं 2023 सालसाठीचं अध्यक्षपद मिळाले आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचं नेतृत्व अधिकाधिक कसं वाढेल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याचंच हे एक फलस्वरूप आहे असं म्हणायला नक्कीच काही हरकत नाही आहे. आपल्याला माहितीच असेल की G20 म्हणजे जगातले 19 महत्त्वपूर्ण देश आणि युरोपियन युनियन यांनी बनलेला हा एक समूह आहे. जगाच्या एकूण GDPच्या जवळजवळ 75% GDP या समूहातल्या देशांकडे आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ 65% लोकसंख्या या देशांमध्ये राहते. यावरूनच श्रोते हो, या G20 समूहाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. भारत या समूहाचं नेतृत्व आता करतोय. याचा एक चांगला सकारात्मक परिणाम निश्चितच आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या जागतिक स्थानावर होईल असं म्हटलं जातं. या सगळ्यात भारताचा रोल नक्की काय असेल, हे सगळं कसं होईल, याच संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक उदय बोडस यांना आमंत्रित केलंय. 35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेल्या अर्थविषयक अभ्यासक असलेले निवृत्त प्राध्यापक उदय बोडस यांचं मी स्वागत करते स्टुडिओमध्ये. सर नमस्कार. स्टुडिओमध्ये स्वागत. सर, G20 हा एक अतिशय महत्त्वाचा असा देशांचा समूह आहे. आत्ताच आपण बघितलं तर याची स्थापना कुठे झाली, कशी झाली आणि मुळात आधी त्याचा उद्देश काय होता? जागतिक व्यापार संघटनेनंतर जगातल्या सर्व महत्त्वाच्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत आणि विकसनशील अशा देशांना एकत्र येण्याकरता एक कोणतंच व्यासपीठ नव्हतं. म्हणून 1999 साली सर्वप्रथम याची स्थापना झाली. साधारणतः आपल्याला माहिती आहे की नाटो देश, G7, एशियन, सार्क, ब्रिस्क असे विविध देशांचे समूह सध्या कार्यरत आहेत. पण ह्या सगळ्या देशांचा मिळून एक आणखीन मोठा असा एक गट व्हावा की ज्याच्यामुळे जगातील असमतोल जो आहे तो दूर करता येईल का, हा एक मोठा उद्दिष्ट घेऊन ह्या ठिकाणीची स्थापना झाली. या गटाचं एक वैशिष्ट्य असं आहे की याची कार्यपद्धती जरा फार वेगळी आहे. अच्छा. आधी मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या सगळ्या संघटनांना स्वतःचं एक नोंदणीकृत कार्यालय आहे, एक कायम स्वरूपाचं सचिवालय आहे जिथून त्यांचं कामकाज चालतं. पण हा जो G20 हा जो समूह आहे, या समूहासाठी कुठलंही असं नोंदणीकृत कार्यालय नाही आणि याचं कुठलंही सचिवालय नाही. इथे 2008 सालापासून असं ठरवण्यात आलं की जागतिक स्तरावरती धोरणांची आखणी करण्याकरता दरवर्षी आलटून पालटून एकेका देशाला अध्यक्षपद द्यायचं. तो देश जी जागा देईल त्या जागेहून अस्थायी स्वरूपात त्या वर्षभराचं काम करायचं. अच्छा. आणि त्या आधारावरती त्या देशाने जी ठिकाणं निश्चित केलेली असतील तिथे 3 प्रकारच्या धोरणांसाठी त्या ठिकाणी बैठका घ्यायच्या. आता ह्याच्यामध्ये जर आपण त्याची कार्यपद्धती बघितली तर असं आपल्या लक्षात येईल की सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे अर्थव्यवस्था. बरोबर. जगातल्या आत्ता मगाशी तुम्ही जो उल्लेख केला त्याच्यानुसार विचार केलात तर या 20 देशांमधनं म्हणजे ॲक्च्युली ते 47 देश होतात कारण युरोपियन युनियनचे 28 सदस्य आहेत. यांच्याकडे आत्ता जर तुम्ही पाहिलं असेल तर जमिनीचं एकंदर 60% क्षेत्रफळ जगाचं त्यांच्या हातात आहे. म्हणजे त्यांची उत्पादकता किती आहे ते आपल्या लक्षात येईल. त्याच जोडीला जागतिक स्तरावरचा जो व्यापार चालू आहे त्याच्यातला 75% भाग हा सगळे देश हे ठरवतात. त्यामुळे ह्या देशात जरा जरी काय उलटसुलट झालं तरी इतर देशांवर त्यात एक वाईट परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून मग हे जे सगळे देश आहेत ते सगळे देश एकत्र आल्यानंतर असं ठरलं की साधारणतः हे काम करत असताना मागच्या वर्षीचा अध्यक्ष, चालू वर्षीचा अध्यक्ष आणि भविष्यात येणारा 3ऱ्या वर्षाचा अध्यक्ष या तिघांचं एक त्रिसदस्यीय मंडळ तयार करायचं आणि ह्या मंडळाने दरवर्षी एक नवीन घोषवाक्य द्यायचं आणि त्या आधारावरती आपापल्या देशामध्ये या सगळ्या देशाच्या लोकांना बोलवायचं. आता हे गट काम करत असताना एक आणखीन त्यांनी छान केलं आहे की सर्वसामान्यपणे आपण असं बघतो की संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताचा एकच प्रतिनिधी असतो किंवा अन्य ठिकाणी फक्त हेड्स ऑफ गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो त्यांचीच त्या ठिकाणी बैठक होते. पण या ठिकाणी त्यांनी असं केलेलं आहे की या ठिकाणी राष्ट्रप्रमुख, उपराष्ट्रप्रमुख, परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री, संरक्षण मंत्री, उत्पादन मंत्री, कामगार कल्याण मंत्री, पर्यावरण मंत्री याच्याच जोडीला त्या देशाच्या ज्या प्रमुख अशा व्यापारी संघटना असतील किंवा औद्योगिक संघटना असतील त्यांचे प्रतिनिधी
हे सुद्धा ह्या ठिकाणी भाग घेऊ शकतात. बरं. आणि दुसरी त्यांनी एक अशी गोष्ट केलेली आहे की त्याला ते शेर्पा असं त्यांनी नाव दिलं आहे. म्हणजे जसं हिमालयात जाणारे शेर्पा गिर्यारोहकांना सगळं मदत करतात, तसं हा जो शेर्पा असतो तो त्या देशाच्या प्रमुखाचा प्रतिनिधी असतो. बरं. आणि तो प्रत्येक सभेच्या वेळेला किंवा प्रत्येक परिषदेच्या वेळेला किंवा प्रत्येक चर्चासत्राच्या वेळेला देशाची भूमिका अन्य आलेल्या सगळ्या सदस्यांबरोबर मांडत असतो आणि त्याच्यातून जो काही फलित निघेल ते आपल्या राष्ट्रप्रमुखाला कळवत असतो. अच्छा. आणि या गटाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा गट आत्ता जरी आपल्याला अस्थायी दिसत असला तरी त्यांची एकंदर आर्थिक ताकद जास्त असल्या कारणाने त्यांनी आणलेलं धोरण जे असतं त्याचा नक्की सगळ्या जगावर परिणाम होतो. हां. आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी आपल्या देशाला जेव्हा हे अध्यक्षपद मिळालं तेव्हा जे आपल्या देशाचं बोधवाक्य ठरवलं ते वसुधैव कुटुंबकम. बरोबर. आणि त्याचं त्यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर असं केलं आहे की वन वर्ल्ड वन फॅमिली वन फ्युचर. त्यांचं म्हणणं असं आहे की जगातले सगळे देश हे एकमेकावरती वेगवेगळ्या प्रकारे थेट अवलंबून आहेत. म्हणजे जागतिक महामारीत संपूर्ण जगाने ज्या वेळेला एक मोठा तोटा सहन केला त्यावेळेला आपण भारतामध्ये बघितलं होतं की अन्न सुरक्षा असल्याकारणाने आपल्या भारतामध्ये कोणी उपाशी मेला नाही. त्याचबरोबर आपल्या देशाने जे लसीकरणामध्ये मोठं पाऊल टाकलं त्याने सगळं जग अचंबित झालेलं आहे. आणि भारताने त्यावेळेला वसुधैव कुटुंबकम ही आपली प्रवृत्ती दाखवत असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक राष्ट्रांना लसी पुरवल्या होत्या. त्यामुळे नकळत असं झालं की ज्यावेळेला ही सगळी अर्थव्यवस्था सुधारत येते त्यावेळेला भारताकडे हे येणार हे आज न उद्या होतच. फक्त आपल्या दृष्टीने चांगलं असं आहे की आपण देशाचा अमृत महोत्सव आता साजरा करतोय. अशा अभिमानाच्या प्रसंगी आपण पुन्हा हे अध्यक्षपद घेतल्या कारणाने पुढचं 2 वर्ष साधारणतः आपल्या भारताला ह्याच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घ्यायला मिळतील. या सगळ्या राष्ट्रांना जे काही ह्याच्यामध्ये सहभागी आहेत किंबहुना सगळ्या जगालाच आत्ता तुम्ही जसं म्हटलं की ते सगळेच एकमेकांवरती अवलंबून आहेत, म्हणजे एक प्रकारची साखळीच निर्माण झालेली आहे. तर या सगळ्या जगाला याच्यापासून काय नक्की फायदा होणार आहे? मागाशी मी तुम्हाला म्हटलं जसं की जगाचा 75% व्यापार ह्या देशांमध्ये चालतो. मागच्या ज्यावेळेला परिषदेमध्ये इंडोनेशियामध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाचा विषय निघाला तेव्हा असं लक्षात होतं की त्या युद्धामुळे जगातली काही अन्न वितरणाची साखळी विस्कळीत झाली होती. भारताने यावर्षी असं ठरवलं आहे की जे 4 महत्त्वाचे मुद्दे भारत जगापुढे आणून त्याच्यावरती एकमत करायचा विचार करतोय. त्याच्यात एक आहे आंतरराष्ट्रीय दहशतवाद, दुसरा आहे अन्न साखळीतील आणि वितरणातील असमतोल, तिसरं आहे आर्थिक स्थैर्य. कारण आत्ता आपल्या असं लक्षात आलं असेल की भारत सरकारने या डिसेंबर महिन्यामध्ये आपलं रिझर्व्ह बँकेचं डिजिटल रुपया चलन आणलं. ह्याचं कारण असं आहे की भारताला जगाला हे दाखवून द्यायचं आहे की ज्याला आपण क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन म्हणतो त्या आभासी चलनाचा सगळ्या जगाला एक नकळत धोका आहे. आभासी चलनाच्या मागे कुठलीही रिझर्व्ह किंवा फेडरल बँक अशी नसल्या कारणाने किंवा कुठलाही देश किंवा गट नसल्या कारणाने तो पैसा नक्की कोणाकडे जातोय त्याचा कशासाठी वापर होतोय माहीत नसताना या संदर्भात काहीतरी एक धोरण आखायचं तर. कारण गेल्या अर्थसंकल्पात जेव्हा भारताने या आभासी व्यवहारावरती कर लावायचा ठरवला होता तेव्हा काही देशांनी नाराजीचा सूर काढला होता. त्यामुळे आता भारताने या ह्याच्यामध्ये या आंतरराष्ट्रीय कर प्रणालीमध्ये काही सुधारणा करायचाही एक अजेंडा आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि तो आता बँगलोरमध्ये जी परिषद होणार आहे त्याच्यात चर्चेला येईल. आणि दुसरा जो भाग आपण असा म्हटला की सगळं जग एक आहे म्हटल्यानंतर कोणी उपाशी राहू नये ही जी आपली पद्धत आहे त्याच्यामुळे अन्न वितरण साखळीमध्ये जर काही सुसूत्रता आली तर आपल्या देशातल्या काही अतिरिक्त उत्पादनांचं आपल्याला निर्यात करता येईल. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की एकंदर ह्या परिषदेचं जे काही फलित निघेल त्याच्यामध्ये भारताच्या निर्यात वाढीला अगदी 1 किंवा 2% जरी चालना मिळाली तरी ती खूप पडेल. एक गोष्ट मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जागतिक स्तरावरती काम करणाऱ्या ज्या मोठ्या संघटना आहेत त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापार संघटना या 2 मोठ्या आहेत. त्यांनी 1923 सालाकरता जी भविष्यवाणी केली आहे ना त्याचा जर आपण विचार करूया. कोविडच्या महामारीतून सगळं जग आत्ता सावरतंय पण गेल्या वर्षी आपली अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने सावरली त्याने सगळं जग अचंबित झालंय. चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला सुद्धा 4% वेग गाठला आला नसताना भारताने 6चा वेग गाठला होता. आत्ता त्यांचं म्हणणं असं आहे की 2023 साली भारताची अर्थव्यवस्था 6.1% या दराने वाढेल. मात्र त्याच वेळेला त्यांना अशी भीती वाटते की जागतिक स्तरावरती जी व्यापार वाढ होईल ती चालू वर्षी 3.4% होती ती पुढच्या वर्षी फक्त 1% होईल. भारताला आत्ता या ठिकाणी अशी भूमिका करावी लागेल की हा जी 1%चं जे अपेक्षित लक्ष्य आहे ते वाढवून 2-2.5% जर नेलं त्याने जगामधल्या बेरोजगारीचंही प्रमाण कमी होईल, असमतोल थोडासा कमी होईल आणि काही जी आर्थिकदृष्ट्या अक्षम किंवा कर्जबाजारी असली जी राष्ट्र होतील त्यांची अर्थव्यवस्था सावरायला थोडाफार मदत होईल. अच्छा.
आत्ताच तुम्ही जे म्हटलात की भारताचं ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर तुम्हाला सर काय वाटतं की आपल्यासाठी या G20 अध्यक्षपदाचं महत्त्व काय आहे? भारताबाबतीत साधारणतः काही गैरसमज जगात आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. आपण असंही पाहिलं असेल की भारताकडे फार मोठा एक सांस्कृतिक वारसा आहे. अनेक ठिकाणी भारतामध्ये तुम्हाला असं दिसेल की मोठमोठी अशी भारताची ज्याला आपण स्ट्रक्चर्स म्हणतो, म्हणजे स्कल्पचर्स किंवा लेणी म्हणा. लेणी, मूर्ती, बांधकामं, मंदिरं वगैरे असं ती अजून जगापुढे आलेली नाही आहेत. भारताने यावेळेला असं ठरवलंय की यावर्षी एकंदर भारताच्या अध्यक्षतेखाली 34 परिषदा घ्यायच्या आहेत. त्या 34 परिषदांपैकी काही परिषदा ह्या दूरदृश्य प्रणालीमध्ये असतील, पण ज्या उरलेल्या आहेत त्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये करायचं भारताने ठरवलंय. हां, मी याच प्रश्नाकडे सर मी येणार होते की भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्या परिषदा ठेवण्याचं कारण काय असेल? माननीय पंतप्रधानांनी मागच्या महिन्यामध्ये जेव्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांची परिषद घेतली होती तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की या परिषदेच्या माध्यमातून यावर्षी भारताचा इतिहास, भारताची संस्कृती, भारताची अखंडता, भारताची लोककला आणि भारतामध्ये एकंदर जे विविधतेतून एकता हे जे आहे ते सगळ्या जगापुढे आपल्याला न्यायचं आहे. त्याच्याकरता काय काय करता येईल या संदर्भात पंतप्रधानांनी सूचना घेतल्या होत्या. एक गोष्ट मी या ठिकाणी सांगतो, जेव्हा मी ह्या विषयाचा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आधीच्या राष्ट्रांमध्ये अशा प्रकारच्या प्रादेशिक प्रमुखांच्या किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबरच्या बैठका कुठल्याच राष्ट्राने घेतलेल्या नव्हत्या. अच्छा. तिथे शासकीय स्तरावरती जो निर्णय झाला तो पुढे बैठकीमध्ये आला होता. पण तसं व्हायच्या अगोदर भारताने मात्र असं केलं होतं की सर्वसमावेशक लोकशाही असल्या कारणाने सगळ्यांची मतं जाणून घेतली होती. आता ही जी आपली विविध ठिकाणं आपण त्यात निवडली आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर लेह, जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंत म्हणजे उत्तर ते दक्षिण आणि कच्छचं रण ते अरुणाचल म्हणजे पश्चिम ते पूर्व असं सगळीकडे भारताने या ठिकाणी एकंदर समावेश केलेला आहे. आपल्याकडे सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर ही 3 विकसित शहरं घेत असताना औरंगाबाद सारखं शहर एवढ्याकरताच निवडलंय की जो आपला कैलासचा लेण्यांचा जो वारसा आहे तो जगापुढे त्या ठिकाणी जाईल. त्याच्यानंतर ह्या संदर्भात भारताची एक भूमिका अशी आहे की ज्या वेळेला हे सगळे प्रतिनिधी येतात त्यांना एक प्रोटोकॉलप्रमाणे अशी पद्धत असते की एक दिवस त्यांना आराम मिळावा म्हणून लोककला दाखवल्या जातात. जर आपण देशाची सगळी विविधता लोकांना दाखवणार असू तर प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या राज्याची लोककला त्यांच्यासमोर सादर केली जाईल. आणि पंतप्रधानांचं जे आत्ताचं धोरण आहे ते जर तुम्ही पाहिलं असेल तर स्मृतिचिन्ह किंवा भेट वस्तू म्हणून देत असताना त्या त्या विभागातल्या गोष्टी त्यांच्याबरोबर गेल्या की नकळत त्याला एक नवीन बाजारपेठ निर्माण होते. म्हणजे हा एक असा सर्वव्यापक ज्याला आपण सर्वसमावेशक विकास म्हणतो असं धोरण या ठिकाणी भारताने आखलेलं आहे. आणखीन एक ह्याच्यामध्ये मला जाणवलेला भाग असा आहे की देशाचं जे आपलं विविधतेतून नटलेलं जे एकतेचं ब्रीद आहे ते या सगळ्या लोकांसमोर आणत असताना 7 ते 8 वेगवेगळे आपले प्रतिनिधी शेर्पा या ठिकाणी त्या लोकांना तिथे नेणार आहेत. त्याच्यामुळे होईल कसं की काही जे गैरसमज आहेत ते थोडेसे दूर होतील. त्याचबरोबर आलेल्या लोकांबरोबर जर स्थानिक पातळीवरती काही नवीन करार मदार करता आले किंवा काही ठिकाणी नवीन संधी उपलब्ध करता आल्या तर छोट्या प्रमाणात कोणा पण निर्यात वाढीला मदत झाली की रोजगार निर्मिती त्याच्यातून होईल. आणि एक गोष्ट मला अशी जाणवली आहे बघत असताना की माननीय पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात ज्या वेळेला चोगमची परिषद गोव्यात झाली होती तेव्हा गोव्यामधले आंतरराष्ट्रीय विमानतळ एकदम वाढले आणि गोव्यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गर्दी वाढली. आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा हाच विचार असा करतायत की ह्या वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण असं घेतलं तर तिथलं जे आपण ज्याला संरचना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्यामध्ये विकास होईल, त्यातून काही रोजगार पुन्हा निर्मिती होतील आणि पुन्हा लोकांना स्टार्टअप इंडिया ही जी आता त्यांची कल्पना आहे ती लोकांपुढे आणता येईल. अच्छा, म्हणजे भारताचं जे काही स्थान आहे आता ते सगळ्या जगासमोर दाखवून देता येईल की आपण काय आहोत, आपली संस्कृती कशी आहे किंवा आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक कशी अट्रॅक्ट करता येईल यासाठीचे हे प्रयत्न आहेत. कारण बघा ना 1% जर वाढ होणार असेल जागतिक व्यापारामध्ये आणि देशाची वाढ जर 6% व्हायची असेल तर आपल्याला त्याच्यात आणखीन भर घातल्याशिवाय आपला फायदा होणारच नाही. त्यामुळे हाही त्याच्यामध्ये कुठेतरी दृष्टिकोन असावा. नक्कीच. भारताचं नेतृत्व आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडे करतायत, म्हणजे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फोरम्समध्ये ते जात आहेत. तर भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्थान ह्याच्यामुळे कुठेतरी नक्कीच वरच्या ठिकाणी जातंय असं वाटतं का तुम्हाला? या परिषदेमुळे ते अजून साध्य होईल का? भारताच्या दृष्टिकोनातून जर मला एक जुना किस्सा आठवतो, आपले त्यावेळचे माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे संसदेत म्हणाले होते की हमारी जनसंख्या ही हमारी एक स्ट्रेंथ आहे. भारताचा तुम्ही आत्ता विचार केला तर भारताची लोकसंख्या
त्याच्यानंतर भारताकडे असलेलं नैसर्गिक साधन समृद्धी आणि भारताची बौद्धिक संपदा, या सगळ्यामुळे आता जगाचं लक्ष भारताकडे आहे. आणि कोविड महामारीतून सुधारणा जी होते आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला नक्की मान्य केली पाहिजे. या परिस्थितीमध्ये भारताचं जे धोरण आहे की वसुधैव कुटुंबकम, त्याच्यामध्ये भारताने आतापर्यंत कुठल्याही एखाद्या देशावरती स्वतःहून आक्रमण केलेलं नाही. उलट जागतिक स्तरावरती स्थैर्य नांदण्याकरता कुठेही असे दहशतवादाचे हल्ले होऊ नये, कुठल्याही देशामध्ये अंतर्गत शांतता बिघडू नये, असाही भारताचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, जर संपूर्ण भारताच्या ह्या धोरणांना एकमताचा पाठिंबा मिळाला आणि काही प्रमाणामध्ये जर आपण या सगळ्याचं एक सार बघितलं तर आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो आता करता येईल. एक गोष्ट मी आता आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जेव्हा हा समूह स्थापन झाला तेव्हा या समूहाकडे जागतिक उत्पादनाच्या फक्त 70% आणि जागतिक व्यापाराच्या 50% वाटा होता. आता गेल्या 99 सालापासून 2023 सालापर्यंत वाढून आता 85% आणि 75% इतका वाढलेला आहे. म्हणजे ह्यांच्यात आणखीन हा वाटा वाढणार आहे. आणि भारत त्याच्यामुळे काय होईल की एक केंद्रस्थान असं म्हणू शकणार नाही आपण, परंतु नव्या ह्याच्यामध्ये भारताला एक असं समतोलाचं स्थान मिळेल. आणि माननीय पंतप्रधानांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की भारताची इच्छा अशी आहे की जगाचे 2 किंवा 3 भाग म्हणजे विकसित देश, विकसनशील देश आणि अविकसित देश असे असताच कामा नयेत. सगळं जग हे एक कुटुंब आहे. आणि मग एक कुटुंब जर करायचं असेल तर प्रत्येकाने एकमेकाला मदतच केली पाहिजे. आणि अशाला भारताची भूमिका ही निश्चित त्या ठिकाणी मोठ्या भावासारखी राहू शकेल. आणि एक दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात आली असेल की जागतिक स्तरावरती आता काही ठिकाणी राष्ट्रप्रमुख बदललेत, पण भारताच्या बाबतीमध्ये मात्र गेले 10 वर्ष एकच का विशिष्ट धोरणात्मक एक राष्ट्रप्रमुख सगळं पुढे नेतोय. त्याच्यामुळे एक निश्चित ठोस विचारसरणी घेऊन देशासमोर एक जे आव्हान आहे ते पेरून आपण जे पुढे गेलोय कोविड महामारीचं, त्याचा जर विचार केला तर जागतिक स्तरावरती आता पुन्हा एक नवीन बैठक निर्माण करायची. आणि बरंच गंमत अशी आहे की हा समूह आहे, ही संघटना अशी नाही आहे. त्यामुळे या समूहाने जर दबाव गट म्हणून काम केलं तर बाकी त्या ठिकाणी होईल. आणि शिवाय भारताने यात आणखीन एक चांगली गोष्ट केली आहे ती मी आपल्याला सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आफ्रिकन युनियन, एशियन युनियन या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधी पण ह्याच्यामध्ये बोलावलं आहे. कारण त्यांच्या कार्यपद्धतीनुसार आपण काही लोकांना आमंत्रित करू शकतो. आता या संघटनेमध्ये स्पेन हा कायमस्वरूपी आमंत्रित आहे. तसंच आपण यावेळेला आपले शेजारी असलेल्या बांगलादेशला आमंत्रित केलंय. आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याकडचा जो कोणी असेल त्याला आमंत्रित करायला सांगितलंय. त्यामुळे त्याही छोट्या राष्ट्रांना एक असं आश्वासन मिळेल की आपल्याकडे दुर्लक्ष होत नाही. आणि आपण जर असा विचार केला तर भारताचा खरा समावेश जरी आशियात होत असला तरी तो साऊथ ईस्ट एशिया असं मानलं जातं. त्यामुळे दक्षिण गोलार्धाचं आता भारत प्रतिनिधित्व करणार आहे. दक्षिणेचा दबाव आता उत्तराचा समतोल साधण्यासाठी करेल असं भारत असतानाच्यामुळे वाढेल असं मला स्वतःला वाटतं. आता 13 डिसेंबरपासून या परिषदांना भारतामध्ये सुरुवात झाली. 13 डिसेंबरला आता मुंबईत नुकतीच परिषद पहिली होऊन गेली. तर अशा वर्षभरामध्ये किती परिषदा होणार आहेत भारतामध्ये आणि त्याचं काय महत्त्व असणार आहे? भारताने आत्तापर्यंत जे धोरण स्वीकारले त्यानुसार आपण एकंदर यावर्षी 34 परिषदा, चर्चासत्र किंवा सभा घेऊ. त्याच्यापैकी काही दृकश्राव्य प्रणालीमध्ये असतील आणि काही परिषदा अशा असतील की ज्या ठिकाणी विविध देशांचे प्रतिनिधी एकत्र भेटतील आणि समोरासमोर बसून याच्यावरती चर्चा करतील. आत्ता जे वेळापत्रक भारताने जाहीर केलं आहे ते नियमानुसार 3 महिन्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याकडे जर तुम्ही पाहिलं तर आपल्या देशाच्या अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्याचं आगामी वेळापत्रक दिसतंय. त्याच्यामध्ये जवळपास 11 परिषदा व्हायच्या आहेत. आणि ह्या 11 परिषदा वेगवेगळ्या ठिकाणी व्हायच्या आहेत. म्हणजे एक बंगलोरला व्हायची आहे, एक मुंबईला व्हायची आहे, एक राजस्थानमध्ये उदयपूरला झालीच, त्याच्यानंतर एक गुवाहाटीला व्हायची आहे आणि चेन्नई आहे, त्रिवेंद्रम आहे. त्यामुळे संपूर्ण देश जो आपला विविधतेचा आहे त्या ठिकाणी सगळीकडे या ठिकाणी ते प्रतिनिधी फिरून येणार आहेत. आणि ज्या वेळेला भारताने हे स्वीकारलं अध्यक्षपद इंडोनेशियाकडनं, त्याच्यानंतर जी पहिली प्राथमिक बैठक झाली त्याच्यानंतर भारताने आलेल्या सगळ्या प्रतिनिधींना आपलं अंदमानमधलं सेल्युलर जेल दाखवायला नेलं होतं. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जो इतिहास आहे तो त्यांनी नकळत ह्या नव्या पिढीतल्या लोकांसमोर मांडून सांगितला की भारताने आत्ता जे स्थान कमावलंय ते एका मोठ्या स्वातंत्र्य लढ्यातून कमावलेलं आहे. म्हणजे फक्त हे राजकीय किंवा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं न राहता या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला जातोय की भारतीय स्वातंत्र्य लढा कसा होता,
कशा पद्धतीने आपण स्वातंत्र्य मिळवलं ही माहिती पण त्या देशांच्या दिली गेली. प्रतिनिधींसमोर दिली गेली. काही वेळेला असं होतं की पर्यटकांच्या दृष्टिकोनातून भारत म्हणजे फक्त ताजमहाल हां वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्याही आता याच्यातून बदलणार आहेत. कारण जेव्हा हे नवीन आलेले प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी जातील आणि तिथल्या आपल्या बघतील, खजुराहोला पण एक त्या ठिकाणी बैठक होणार आहे. म्हणजे त्यावेळेला तिथलं जे आपलं सगळं मूर्तिकाम आहे ते देशापुढे येईल. औरंगाबादला ती आपल्याला दगडातनं वरनं खालपण काढलेलं जे कैलास लेणं आहे तेच लोक आणलं जाईल. अशा पद्धतीने हा एकंदर भारताचा जो आहे त्याच्यामध्ये मला असं वाटलं की एक गोष्ट अजून थोडीशी स्पष्ट झालेली नाही आहे की या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांची जी बैठक झाली त्याच्यानंतर त्या राज्याच्या प्रमुखांनी आपापल्या विभागामध्ये अशा कोणत्या गोष्टी या माध्यमातून पुढे आणता येईल या संदर्भात काही बैठक घेतल्याचं अजून तरी वाचण्यात आलेलं नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्या या आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणारे जे जिल्हे आहेत तिथल्या स्थानिक लोकांनी जर ह्या संदर्भामध्ये आधीच जागा घेऊन आपल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत काही गोष्टी पुढे आणल्या तर जसं आता आपल्या कातळ शिल्पाबद्दल आपण म्हणतोय कोकणाच्या की त्याला एक जागतिक वारसा मिळाला आहे तर ते आपण पुढे नेऊ शकू. म्हणजे त्यांच्या दृष्टीपथात ते आणू शकू. त्याच जोडीला आपली सावंतवाडीमध्ये जी लाकडी खेळणी होतात किंवा कुडाळजवळ पिंगुळीमध्ये गांजीफा अजून जो पत्त्यांचा एक प्रकार आहे त्याचं जो काम होतं ते किंवा आपली दशावताराची जी कला आहे त्या दशावताराच्या कलेचं कठपुतळीच्या सादरीकरणासारखं दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण केलं तर त्याचाही आपल्या विभागाला फायदा होईल. दुसरा एक भाग असा आहे की आपलं कोकण दोन बाबतीत समृद्ध आहे. एक म्हणजे आंबा आणि मासेमारी. आता आपल्याकडे निर्यात होतेच आहे परंतु याच माध्यमातून आणखीन जर काही चांगले शासकीय प्रयत्न करून थोडेसे स्थानिक सगळ्या उत्पादकांनी एकत्र येऊन असं प्रयत्न केले आणि जी आवश्यक ती मानांकनं किंवा पूर्तता जर केल्या तर वेळ आहे आपल्या हातात. कारण अजून मार्च उजाडायचं आहे, पुढचं ठरायचं आहे धोरण. आता आपल्याकडे फक्त फेब्रुवारीपर्यंतच कॅलेंडर आलेलं आहे. त्याच्यामुळे पुढच्या याच्यामध्ये ह्या गोष्टींचा जर विचार केला तर स्थानिक विकास ज्याला शाश्वत विकास आपण म्हणणार आहोत तो त्या ठिकाणी करायला मदत होईल. आणि दुसरं एक अशी गोष्ट होत जाईल की या परिषदेच्या निमित्ताने ज्या नवीन गोष्टी येतील, ज्या चालना येतील, आता यात आणखीन एक त्याच्यामध्ये त्यांनी जो विषय घेतला आहे त्याचाही आपल्याला गांभीर्याने विचार करायला हवा आहे. पंतप्रधानांनी असा एक विषय काढला होता की ज्याला आपण आयलंड नेशन्स म्हणतो, म्हणजे जे बेटांसारखे देश आहेत त्यांच्या संदर्भात पण काहीतरी धोरण आखलं पाहिजे. कारण जागतिक स्तरावरती हवामान बदल होत गेले की त्याने समुद्राची पातळी वाढली तर सगळ्यांनाच धोका आहे. अशा परिस्थितीमध्ये आपणही किनारपट्टीवर राहतो, त्याचाही आपण थोडासा विचार करून त्या संदर्भामध्ये काही आत्ताच पहिल्यापासून धोरणं जर आखली किंवा काही पर्यायी व्यवस्था करता आली. कारण आपण जर पाहिलं असेल तर सुनामीच्या वेळेला जेव्हा फटका बसला होता तेव्हा ज्या ठिकाणी मॅनग्रोव्ज होतं, खारफुटी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी कमी फटका बसला. म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण रक्षण हे जे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी आपण आता करू शकतो. आणि ह्या सगळ्याच्यामध्ये राज्यांचा कसा फायदा होऊ शकतो आहे की असं नाही आहे की आपल्याकडे एकच राज्य विकसित पूर्ण झालं आहे वगैरे. प्रत्येक राज्याला अजूनही विकसित होण्याची संधी आहे. ही संधी या ठिकाणी घ्यावी. त्याच्यानंतर पुन्हा काही लोककला ज्या लोप होण्याची शक्यता आहे त्यांचं पुनरुज्जीवन जर करता आलं तर त्याचाही एक आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा होईल. म्हणून मी मगाशी दशावताराचा जो उल्लेख केला तो असा होता की जसा कठपुतळीचा खेळ असतो तसं दशावताराच्या खेळाचं जर एक विशिष्ट पद्धतीने त्या सगळ्या संदर्भात काम करणारी मंडळं, त्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या सहाय्याने जर एक दृकश्राव्य तयार करता आलं काही प्रेझेंटेशन वगैरे तर त्याचा खूप फायदा होईल. आणि प्रादेशिक असमतोल जो आता वाटतोय तो कमी व्हायला थोडीफार मदत होईल याच्यामध्ये. हे खूपच छान महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की ही जर मुलाखत असे लोक ऐकत असतील तर त्यांनी जरूर एकत्र यावं आणि त्या प्रतिनिधींना भेटावं आणि आपलं म्हणणं त्यांच्यासमोर सादर करावं. तर कदाचित कोकणातल्या या लोककला सगळ्या देशांच्या समोर येऊ पण शकतील आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल. सर, मला याच संदर्भात एक विचारायचं आहे की जम्मू काश्मीर आणि लेह लडाख इथे पण एक परिषद त्यांची आयोजित करण्यात येणार आहे. ही ठिकाणं कशाच्या दृष्टीने महत्त्वाची असतील असं वाटतं आपल्याला? जागतिक स्तरावरती काही मुद्दे नेहमी उठवले जातात. अखंड भारत जेव्हा आपण ज्याला म्हणतो त्या जम्मू काश्मीर लेह लडाख हा भारताचा अभिन्न असा जो भाग आहे त्या ठिकाणी आता जी शांतता आणि स्थैर्य आहे ते जगापुढे येण्याकरता ह्याचा फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे आपला जो ईशान्यपूर्व भाग आहे त्या ठिकाणी काही ज्या काय थोड्याफार कुरबुरी वगैरे चालू असतात त्या ठिकाणी सुद्धा अरुणाचल प्रदेश आणि गुवाहाटीमधल्या 2 झालेल्या परिषदांमुळे आपण एक निश्चित दाखवू शकतो की भारतामधलं संपूर्ण वातावरण स्थिर, शांततेचं आणि सर्व समाज एकत्र राहत असलेला आहे. आणि असा एक संदेश जगापुढे जाईल की भारतामध्ये कुठल्याही प्रकारची अशांतता नाही आहे. जे काही वाटतंय ते नुसतं
तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. घरात अशी बारीक सारीक बोलचाली होतच असते. तशाच प्रकारचं ते आहे, परंतु तांत्रिकदृष्ट्या भारत अखंड आहे, सार्वभौम आहे आणि शांत आहे. हे त्याच्यातून जगापुढे जाईल. म्हणजे जेव्हा असे देश अंतर्गत घडामोडी त्याच्यामध्ये नसतात किंवा जे शांततापूर्ण देश असतात त्यांच्यामध्येच मला वाटते परकीय गुंतवणूक जास्ती प्रमाणामध्ये होत असते. तर परकीय गुंतवणूक अट्रॅक्ट करण्यासाठीच हे पाऊल आहे असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच. याचं कारण काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे इतकी प्रचंड जागा आहे. मगाशी म्हटलं की नाही की 60% क्षेत्रफळ या सगळ्या देशांमध्ये मिळून आहे. तसं भारतामध्ये सुद्धा काही उद्योगधंदे येण्याकरता जागा आहे, मनुष्यबळ आहे आणि पुन्हा जी आवश्यक असलेली शांतता आहे हे जर खात्री पटली तर जर मोठे उद्योग यायला लागले तर त्याच्यामुळे काय होईल की भारताला दोन्ही बाबतीत फायदा होईल. एक म्हणजे भारतातली गुंतवणूक वाढल्याकारणे प्रादेशिक असमतोल आणखीन कमी करता येईल, रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मितीनंतर त्याच्या जोडीला जे आपण म्हणतो की विविध क्षेत्रांमध्ये आता भारताची प्रगती चालू आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इस्रोने गेल्या 5 वर्षामध्ये जितकं परकीय चलन कमावलंय त्याची आपल्याला अधिकृत माहिती अशी फक्त भारत सरकारकडनंच मिळू शकते. पण ते एक क्षेत्र जे दुर्लक्षित होतं तिथे आता भारताने फार मोठी झेप घेतली आहे. एकेकाळी आपण दुसऱ्याकडनं आपले उपग्रह सोडायचो, आता दुसरे देश येऊन आपल्याकडनं उपग्रह सोडायला लागले. असंच आणखीन भारतामध्ये काही गोष्टींचं उत्पादन, काही बदललेल्या परिस्थितीमध्ये आपल्या मनुष्यबळाला मिळणारा रोजगार, ह्या सगळ्याचा ह्याला नक्की फायदा होऊ शकेल. आणि मला असं स्वतःला वाटतंय की अमृत महोत्सव वर्षामध्ये हे जे आपल्याला मिळालेलं अध्यक्षपद आहे ते चांगल्या प्रकारे वापरण्याकरता सर्वसमावेशक अशा ज्या गोष्टी करायला सुरुवात केल्या. त्याच्यामध्ये आपली जर तुम्ही वेबसाईट उघडून बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की वसुधैव कुटुंबकमचं हे जे सगळं आपण केलं आहे त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रीय तिरंग्याचे जे रंग आहेत ते वापरलेले आहेत. आणि त्यामुळे एक जे प्रतीक वापरलेले आहे ते सुद्धा आपण दाखवून दिलं आहे की सगळ्या जगाची जी वेगवेगळी खंड आहेत ती सगळी एका पाकळीने एकमेकाला एकत्र जोडलेली आहेत. आणि म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये असं जे स्लोगन केलंय ते असं केलंय, वन वर्ल्ड, वन फॅमिली, वन फ्युचर. मग एकमेकाचं भविष्य आपण एकमेकावर अवलंबून ठेवलेलं आहे. आणि भारत कोणालाच कमी लेखत नाही, भारत कोणालाच दुय्यम लेखत नाही. भारताला सगळ्यांना समान वागणूक द्यायची आहे. आणि असंही म्हणू शकत नाही की भारतालाच सगळ्याचं नेतृत्व करायचं आहे, तर सामूहिक नेतृत्व करायची भारताची इच्छा आहे. आणि भारत हाच प्रयत्न करणार आहे की ह्या सगळ्या ठिकाणी आलेल्या सगळ्या लोकांची म्हणणी ऐकून घेतली जातील. त्याच्या जोडीला त्याच्या संदर्भामध्ये काही ठराव ज्यावेळेला तयार केले जातील तेव्हा ते सहमतीने होईल याकडे बघितलं जाईल. आणि आणखीन एक भारताला याच्यामध्ये दुसरी संधी आहे की म्हटलं की त्रिसदस्यीय मंडळ असल्या कारणाने जरी आपण आता 23 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये आपलं अध्यक्षपद संपलं तरी 23-24 या वर्षामध्ये आपण मावळते अध्यक्ष म्हणून त्या त्रिमंडळ सदस्य असल्या कारणाने आणखीनही पुढच्या वर्षामध्ये आपल्याला काही धोरणं आखता येतील. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आता भारताकडे 2 वर्षाची हातात वेळ आहे आणि एक प्रकारे जबाबदारी आहे की आपण नेतृत्व करू शकू. अच्छा, खरंच छान. म्हणजे तुम्ही खूपच अभ्यासपूर्ण माहिती आम्हाला दिलीत. तर श्रोतेहो, आताच आपण प्राध्यापक उदय बोडस सरांशी बोललो. एकंदरीतच G20 या समूहाचं कार्य, त्यांचं महत्त्व, भारताला त्याचं मिळालेलं नेतृत्व, त्याचे देशांतर्गत होणारे सकारात्मक परिणाम, या सगळ्याची चर्चा आपण केली. श्रोतेहो, हे विषय काहीसे आपल्या दैनंदिन चर्चेच्या बाहेरचे असतात, पण बोडस सरांनी ते सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगितले. या सगळ्या घडामोडींकडे आपण सजगतेने बघावं आणि आपला एक दृष्टिकोन तयार व्हावा, हाच या मुलाखतीचा मुख्य उद्देश होता. बोडस सर, आपण इथे आलात आणि अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आम्हाला दिलीत. सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.